व्याधी आहेत, जसं ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीज आहे किंवा अगदीच 60 वर्षाच्या वर ज्यांचं एज आहे, अशा व्यक्तींनी उपवास करावा की नाही करावा? करावा. खूप जास्त गोळ्या सुरू असतील, स्पेशली डायबिटीसवाल्या लोकांना खूप जास्त कडक उपवास केला ना, तर त्यांना हायपोग्लायसेमिया होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे बिफोर उपवास तुम्ही तेवढं फक्त तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या की तुम्ही काय खाणार, काय खाणार नाहीये ते. जर तुम्ही खूप कमी कॅलरीचं खाणार असाल तर थोडासा डोस तुम्हाला कमी घ्यावा लागतो गोळीचा, नाहीतर मग हायपोग्लायसेमिया होतो. म्हणजे चक्कर हायपोग्लायसेमियामुळे पण होतं. त्यांना कळत नाही ना, ते काय करतात, नेहमीच्या डायबिटीसच्या गोळ्या घेतात आणि उपवास करतात. बरोबर. मग त्यांची शुगर अजून लो होते आणि मग तो प्रॉब्लेम येतो. पण ज्यांना काही शुगरच्या गोळ्या चालू नाहीयेत, खूप हाय इन्सुलिन वगैरे चालू नाहीयेत, अशा लोकांनी तुम्ही करू शकता उपवास. मी तुला म्हणलं ना, उपवासाचा अर्थ कमी खाणे, कमी कॅलरीचं खाणे, पोटाला आराम देणे, हे असं कोणालाही चालतं आणि त्याच्यामुळे बरेचसे रोग पण दुरुस्त होतात. म्हणजे हे जर का आपण करत असेल तर बरेचसे. आपण एकदाच करतो, मी तर म्हणेल की तुम्ही असं या उपवासापेक्षा आधुनिक उपवास जर तुला करायचा असेल तर तू तुझं सायकल रेडी ठेव. म्हणजे रात्री लवकर जेवायचं आणि सकाळी तुम्ही एक ब्रेकफास्टची सुरुवात करायची आणि तेवढं रात्रभरचा जो पिरियड असतो, म्हणजे समजा तू सकाळी 8ला नाश्ता करतेस, संध्याकाळी 8ला लास्ट जेवतेस, तर 12 तासाची विंडो तुझी जी बंद होते ना, त्याच्यात प्रचंड फायदे होतात तुला. अच्छा. याला टाइम लिमिटेड उपवास पण म्हणतात. त्याचा जास्त देवाला आवडेल की तुम्ही जे रात्री येऊन दे भसाभसा जे खाताय ना अनलिमिटेड आणि म्हणजे दिसेल ते, त्यापेक्षा रात्री 8 वाजता तुमचं जे काही जेवण असेल ते संपवा. मग नंतर फार विचार करू नका त्या गोष्टीचा आणि सकाळी 8ला तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट घेऊ शकता. हे पण ज्यांना बघायचं असेल की याचा खरंच फायदा होतो, तर खरंच फायदा होतो त्याचा, ते 12 आवर फास्टिंग. इंटरमिटंट फास्टिंग तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये काय करतात लोक, ते नाश्ता 8 वाजता स्किप करतात, तिथे काहीतरी चहा कॉफी ब्लॅक कॉफी वगैरे घेतात आणि ते जेवण 12 वाजता करतात. झालं 16 तासाचं फास्टिंग. खूप अवघड थोडा स्मार्ट उपवास आपण म्हणू शकतो. आणि याचे पण खूप छान फायदे आहेत. कारण तुम्ही त्या सिस्टीमवरचा लोड कमी केला ना की बॉडी आपोआप सुधारायला लागते. एखाद्या इंजिन कडून किती काम करून घेणार, त्याला कधीतरी शांतता हवी ना, त्या शांततेचा अर्थ उपवास आहे. ना की तुम्ही दिवसभर उपवास म्हणून त्या सिस्टीमवरती अजून दुप्पट लोड देताय आणि सगळे व्याधी अजून ओढून घेताय. त्यापेक्षा असा उपवास करा की ज्याने सिस्टीम शांत राहील. तिला जास्त लोड देऊ नका. त्याच्यासाठी देवाने सुचवलंय की इथं तरी बाबांनो जरा सुधारा, शांत राहा आणि मग तुम्हाला कळेल की त्याचे फायदे काय आहेत. खरंय.